नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 1 ऑगस्ट 2026 पर्यंत झालेले महत्त्वाचे करंट अफेअर जे एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. मित्रांनो, फक्त बातमी नाही तर प्रत्येक मुद्द्याचे सोप्या भाषेत विश्लेषण देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात विकसित केले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बी, महाराष्ट्र. आता आपण याबद्दल थोडी सविस्तर माहिती पाहूया. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य हे ठाणे आणि नवी मुंबई परिसरात स्थित आहे. हे अभयारण्य 2015 मध्ये घोषित करण्यात आले आणि येथे मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्षी आढळतात. अभयारण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पात पुढील तंत्रज्ञानाचा वापर होईल: AI आधारित स्मार्ट कॅमेरे, ड्रोनद्वारे निरीक्षण, पक्ष्यांची स्वयंचलित ओळख, रिअल टाइम मॉनिटरिंग प्रणाली, पर्यावरणातील बदलांचे डाटा विश्लेषण, पर्यटकांसाठी स्मार्ट माहिती प्रणाली. दरवर्षी हजारो स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी येतात. हे पक्षी प्रामुख्याने इराण, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील प्रदेशातून स्थलांतर करतात. येथे ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेझर फ्लेमिंगो हे दोन मुख्य प्रकार आढळतात. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणती भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेली स्वदेशी वाहनावर बसवलेली बहुस्तरीय काउंटर सॉर्म ड्रोन प्रणाली आहे? याचे योग्य उत्तर आहे भार्गवास्त्र. भार्गवास्त्र ही भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक ड्रोन विरोधी संरक्षण प्रणाली आहे. आजकाल युद्ध ड्रोन स्टॉर्म म्हणजेच अनेक ड्रोन एकत्रितपणे हल्ला करतात. अशा परिस्थितीत पारंपरिक संरक्षण प्रणाली पुरेशी ठरत नाही. त्यामुळे भार्गवास्त्रसारखी स्मार्ट आणि बहुस्तरीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही वाहनावर बसवलेली स्वदेशी प्रणाली रडारच्या मदतीने ड्रोन शोधते, त्याची ट्रॅकिंग करते आणि गरज पडल्यास त्याचे GPS व कम्युनिकेशन सिग्नल जाम करते. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हार्ड किल क्षमता, म्हणजेच ड्रोनचा प्रत्यक्ष नाश करण्याची क्षमता. सीमावर्ती भाग, लष्करी तळ, हवाई तळ आणि महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षतेसाठी भार्गवास्त्र उपयुक्त ठरते. म्हणून भविष्यातील ड्रोन युद्धामध्ये भार्गवास्त्र हे भारताचे एक शक्तिशाली स्वदेशी संरक्षण कवच मानले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, ISSF विश्वचषक स्पर्धा महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक कोणत्या भारतीय नेमबाजाने जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ईशा सिंग. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या ISSF वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये भारताच्या युवा नेमबाजांनी पुन्हा एकदा देशाचा झेंडा उंचावलेला आहे. महिलांची 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारताची 21 वर्षीय नेमबाज ईशा सिंग हिने अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. अंतिम फेरीत तिने 50 पैकी 40 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक ईशा सिंग हिला भेटला आहे, तर रौप्य पदक युई झांग ही जी चीनची आहे तिला भेटला आहे आणि कांस्य पदक मनू भाकर जी आपल्या भारताची आहे तिला भेटलेलं आहे. मित्रांनो, ईशा सिंगचे हे 2026 हंगामातील सलग दुसरे ISSF विश्वचषक सुवर्ण पदक ठरले आहे. याआधी तिने म्युनिक येथे विश्वचषक स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे. एकाच स्पर्धेत ईशा सिंगचे सुवर्ण आणि मनू भाकरचे कांस्य मिळाल्यामुळे भारताने नेमबाजीमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद जगासमोर सिद्ध केली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत खालीलपैकी कोणी मिसेस इंडिया 2026 हा खिताब पटकावलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे आकांक्षा चौधरी. मिसेस इंडिया 2026 हा खिताब आकांक्षा चौधरी हिने जिंकला आहे. ही स्पर्धा जयपूर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. आकांक्षा चौधरी या SRCC विद्यापीठ दिल्ली आणि IIM अहमदाबादच्या माजी विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे 7 महिन्याच्या मुलीची आई असूनही त्यांनी हा मानाचा किताब पटकावलेला आहे. लग्न किंवा मातृत्व म्हणजे महिलांच्या स्वप्नांचा शेवट नसतो, हे आकांक्षा चौधरीने सिद्ध करून दाखवलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
याचे योग्य उत्तर आहे पियुष गोयल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRCच्या नवीन महासचिवपदी वरिष्ठ IAS अधिकारी पियुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1994 बॅचचे IAS अधिकारी आहेत. यापूर्वी ते खान मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत होते. ही नियुक्ती कॅबिनेटची नियुक्ती समिती ACC यांनी मान्यता दिली आहे. NHRC म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. ही नियुक्ती जुलै 2026 मध्ये करण्यात आली असून मानवाधिकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रश्न क्रमांक 6. डार्क ईगल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. डार्क ईगल म्हणजे लॉंग रेंज हायपरसोनिक वेपन. हे अमेरिकेने विकसित केलेले एक अत्यंत वेगवान आणि अचूक क्षेपणास्त्र आहे. याचा वेग मॅक 5 पेक्षा अधिक आहे, म्हणजे ध्वनीच्या वेगाचा 5 पट जास्त. काही चाचण्यांमध्ये याचा वेग मॅक 17 पर्यंत गाठल्याची माहिती समोर येते. या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे 3500 किलोमीटर पर्यंत आहे, त्यामुळे ते खूप लांब अंतरावरील लक्ष्यावर अचूक मारा करू शकते. हे शस्त्र मोबाईल ट्रॅक लॉन्चवरून डागता येते. हवेमध्ये दिशा बदलण्याच्या क्षमतेमुळे ते शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणांना चकमा देऊ शकते. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्याने राज्यव्यापी इलेक्ट्रॉनिक कुटुंब नोंदणी तयार करण्यासाठी GOMS क्रमांक 172 जारी केला आहे? याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा सरकारने GOMS क्रमांक 172 जारी करून राज्यभरात डिजिटल कुटुंब नोंदणी प्रमाणपत्र सुरू केले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे रेशन कार्ड डेटाबेसचा वापर करून संपूर्ण राज्यातील एक प्रमाणित डिजिटल फॅमिली रजिस्टर तयार करणे. प्रत्येक कुटुंबाचा रेशन कार्ड क्रमांकच फॅमिली रजिस्टर ID म्हणून ओळखला जाणार. प्रमाणपत्रात सर्व सदस्यांची नावे, नाते, वय, जन्मतारीख, लिंग, आधार कार्ड क्रमांक आणि पत्ता असणार. यासाठी अर्ज मी सेवा केंद्र, ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे करता येणार आणि यासाठी 62 रुपये सेवा शुल्क आकारले जाईल. हे प्रमाणपत्र मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेसाठी स्वीकारल्या जाणाऱ्या 12 अधिकृत कागदपत्रांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 8. 2026 राष्ट्रकुल खेळामध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मीराबाई चानू. ग्लासगो येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महिलांच्या 48 किलो वजनातील गटात मीराबाई चानू हिने एकूण 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाई चानूने स्नॉचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो असे वजन उचलले आहे. विशेष म्हणजे स्नॉचमध्ये 85 किलो वजन उचलून तिने राष्ट्रकुल स्पर्धेचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. इतकेच नाही तर मीराबाई चानूने सलग तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याची हॅट्रिक सुद्धा केली आहे. 2026च्या आधी तिने 2018 आणि 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आतापर्यंत तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण 4 पदके जिंकली आहेत, त्यामध्ये 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कुठे स्थापन केले जाईल? याचे योग्य उत्तर आहे अमरावती क्वांटम व्हॅली, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB आणि आंध्र प्रदेश सरकारच्या AP क्वांटम मिशन यांच्यात एक समंजस करार झालेला आहे. या प्रकल्पाचा उद्देश काय आहे तर क्वांटम कम्प्युटिंग आणि AIचा वापर, सायबर सुरक्षा मजबूत करणे, डिजिटल बँकिंगमधील फसवणूक शोधणे, ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित बनवणे असा आहे. त्यामुळे अमरावती, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे, हे भारतातील पहिले बँक नेतृत्व क्वांटम फायनान्स इनोव्हेशन हब ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे 27 जुलै. CRPFची स्थापना 27 जुलै 1939 रोजी ब्रिटिश राजवटीत
क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून करण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 28 डिसेंबर 1949 रोजी या दलाचे नाव बदलून केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF असे ठेवण्यात आले होते. हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून नक्षलवाद विरुद्ध मोहीम, दंगल नियंत्रण आणि देशांतर्गत सुरक्षा रक्षण करणे यांची ही महत्त्वाची भूमिका आहे. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. अशाच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.